तर चला, स्वागत आहे चॅनलवर. नव्याने सांगायची काही गरज नाही आहे. तर आज काय आहे हे तुम्हाला कळलंच असेल. तर बर्थडे गर्लचा आज बर्थडे आहे आणि बर्थडे गर्ल सकाळपासून नाराज होती, कारण तिला तिच्या स्कूलमधल्या फ्रेंड बोलवायच्या होत्या. आणि मागच्या वेळेस पण असंच झालं होतं की मी आजारी असल्यामुळे मला कुकिंग जी करायची होती ती जमत नव्हती जास्त पद्धतीने, कारण नॉनव्हेजचा जो असतो, नॉनव्हेज आमच्या घरामध्ये जास्त असतं. तर तिकडे आम्ही प्लॅन बनवला होता की आपण बोलू मैत्रिणींना, पाणीपुरी वगैरे करू आणि छान असा कार्यक्रम साजरा करूया. तर ह्या मागच्या वेळी जसं प्रॉब्लेम आदितीला झाला होता, तर मला वाटलं की ह्यावेळेस आदितीचा बर्थडे चांगला झाला पाहिजे. पण मुलींना देखील 3-4 मुली तयार देखील होत्या. 7-8 दिवसांपूर्वी आमचा प्लॅन झाला होता आणि अचानक त्या मुली आहेत तर 5-6 दिवसापूर्वी नाही म्हटल्या, कारण त्यांचे जे पेरेंट्स आहे तर ते नाही म्हटले. आमचं जे घर आहे ते शेतामध्ये असतं आणि रात्रीचं त्यांना यायला पेरेंट्स जे आहेत तर ते मुली जे आहेत आधी तिच्या बसमध्ये येणार होत्या आणि नंतर घ्यायला त्यांना त्यांचे पप्पा येणार होते. तर ते सगळ्यांचे पप्पा म्हटले की आम्ही काही घ्यायला येणार नाही आहे आणि रात्रीचं कुठे मुक्कामी वगैरे पण राहायचं नाही आहे, कारण मी स्वतःच माझ्या आदितीला मुक्कामी वगैरे कुठं ठेवलेलं नाही आहे. अगदी बड्डेला गेल्यानंतर संध्याकाळी 8-9 वाजता तिचे पप्पा तिला घेऊन येतात आणि ती एकाच फ्रेंडच्या बड्डेला गेलेली आहे. तर अशा पद्धतीने इथे आता आम्ही दोघीच आहे, अक्का आणि मी. आम्ही जेवण करून घेतलेलं आहे आणि नंतर हिचा बड्डे केलेला आहे. ती नाराजच होती आणि बड्डेचा प्लॅन तिचा नव्हताच आणि तिच्या फेवरेट जो केक होता तिला आणायचा जो होता तो देखील केक आलेला नव्हता. तिला रसमलाईचा केक पाहिजे होता आणि तो तिथे अवेलेबल नव्हता. मग इथे ब्लॅक फॉरेस्टचाच केक आणण्यात आला होता. तर ती म्हटली हरकत नाही आहे आणि ती म्हटली मी बेडवरच बसून केक कापणार आहे मम्मी, आणि मी एकदम सिम्पल साध्या पद्धतीने केक कापणार आहे. तर मग मी तिला म्हटलं चल, मागच्या वर्षीसुद्धा आपण तसंच केक कापला होता. मागच्या वर्षी देखील मी हॉस्पिटलमधून आले होते आणि तिला एकदम साधा पावाचा केक आणला होता आणि त्याचा व्हिडिओ देखील मी चॅनलवर टाकलेला होता मागच्या वर्षी. तर मला खूप वाईट वाटलं होतं. तर म्हटलं नाही, ह्या वर्षी जरासं छान बस असं करून आपण बड्डे करूया. आणि फुगे वगैरे देखील आणलेले होते, पण ते काही लावलेले नव्हते, कारण तिचा प्लॅन नव्हताच. तर हे आमचे लहाने महाशय आहे. तर तुम्ही बघा किती छान गिफ्ट दिलेलं आहे. तर हे गिफ्ट त्याने दिलेलं नाही, तर तिला तिच्या एका मैत्रिणीने, श्रद्धाने तिला हे गिफ्ट दिलेलं आहे. तर त्याला राहवलं नाही आहे, कारण आर्यननी असं पॅकिंगमधलं गिफ्ट दिलेलं आहे. तर त्याला पण अजिबात कसं तरी झालं आणि त्याने पण एक गिफ्ट तिला दिलं. आणि आर्यनचं गिफ्ट जर बघितलं तर खूप फनी गिफ्ट आहे. आर्यननी घरातल्याच गुलाबजामुनच्या ज्या वाट्या आहे आणि चमचे पॅक करून तिला दिलेले आहेत आणि असं वाटतं की खूप 400-500 रुपयाचं गिफ्ट दिलेलं आहे की काय. आणि तो 2 तास पॅक करत होता आणि ते मी बघितलं पण होतं, पण म्हटलं जाऊ दे, मुलांचं छान चाललं आहे तर चालवून द्यायचं आणि काहीतरी गिफ्ट देण्याचा प्रयत्न करत आहे. तर मला पण छान वाटलं. तर आमच्यामध्ये बड्डे वगैरे खूप मोठं असं सेलिब्रेशन नसतं आणि गिफ्ट वगैरे पण आमच्यातच असतं. पण आदितीच्या यांच्या जेवढं हाऊस आहेत ना, तर कमी बजेटमध्ये मी नक्की कंप्लीट करत असते. खूप महागाचं नाही आहे, पण तिला घड्याळ म्हणा किंवा कुठलीही गोष्ट असू द्या, पेंटिंगमध्ये तिला आवड आहे तर तिला अगदी 400-500पर्यंतचे खरीदले कलर म्हणा, तर हे सगळं जे आहे तर आधी तिला माझ्याकडून मिळून जातं. आणि प्लस आर्यनला देखील जस्ट नुकतंच तिला घड्याळ पाहिजे होतं, तर त्याला मी इथे 2 घड्याळ देखील आणलेले आहेत. आणि अशा पद्धतीने मुलांची जी आहे तर कमी बजेटमध्ये मी हौस करत असते. खूप महागड्या वस्तू मी घेत नाही आहे, कारण माझी मुलं जे आहेत तर त्यांना महागड्या वस्तू घेणं म्हणजे चुकीचंच आहे. ते खूप नाश करतात आणि तोडून टाकतात. तर अगदी खेळण्या म्हटलं तरच मी ब्रँडेड घेत असते. तर अशा पद्धतीने छोटासा बर्थडे जो आहे तर मुलांचा आदितीचा इथे पार पाडलेला आहे. तर अशाच पद्धतीमध्ये आमचे बड्डे होत असतात. खूप मोठे ग्रँड बड्डे जे आहे ना, तर तो एकदाच झाला होता आदितीचा आणि त्याला खूप वर्ष झाले आहेत. 5वा बड्डे झाला होता आणि खर्च पण होतो आणि त्यामध्ये हौस तर होतेच, पण मग बाकीच्या मुलांचे बड्डे झालेले नसतात आणि एकाचाच होतो. तर अशा पद्धतीने झाले तर सगळ्यांचेच झालेले बरे असतात. ज्यावेळेस आर्यनचा करायचा होता तर आर्यनचा 5वा बड्डे म्हणजे लॉकडाऊन. अंशचा आत्ताच 5वा बड्डे झालेला आहे. तर अंशच्या 5व्या बड्डेला नुकतेच आजोबा आहे ते घरी आलेले होते, तर आम्ही सगळ्या प्लॅन्स जे आहेत तर कॅन्सल केलेले आहेत आणि आम्ही ते बड्डे जे आहे तर शॉर्टकटमध्ये करत असतो. कमी खर्चामध्येच घरच्या घरीच कसे बड्डे करायचे ह्याच पद्धतीमध्ये माझं सध्या या लक्ष असतं, कारण मुलांचा जो शाळेचा खर्च आहे इंग्लिश मिडियमचा तो ओव्हरलोडिंगमध्ये असतो आणि वाटलं जमलं आलेच पैसे तर नक्कीच त्यांचा ग्रँड बड्डे करण्याचा प्रयत्न राहील. पण असतं असं की पैसे जास्त असले तर आपण करू शकतो आणि नाहीतर आपण आपल्या बजेटमध्येच केलेलं बरं.
उगाचच लोकांना दाखवण्यासाठी आपण खूप मोठे बड्डे करायचे, कारण दुसऱ्यांनी केलेले आहेत म्हणून आपण करायचे. असं म्हणजे असं देखील करू नये असं मला वाटतं. आणि आदितीची आहे तर आदितीची जास्त काही खूप मोठा झालेला नव्हता बड्डे. अगदी छोटा म्हणजे मापातच झालेला होता. अगदी आमची फॅमिली सासरकडचे आणि माहेरकडचे असेच फंक्शनमध्ये आमचा बड्डे झाला होता. अगदी 50-60 लोकांमधला बड्डे होता. तर अशा पद्धतीने आदिती खूप नाराज होती. तिच्या फ्रेंड्स आलेल्या नव्हत्या. तर मग मी जेवण वगैरे तिने केलं होतं. केक पण कटिंग केला नव्हता आणि मी तिला म्हटलं की नाही मग चल मी पण आवरते. मी देखील ड्रेस चेंज करून फोटोसाठी आणि तिला हॅपीनेससाठी मी उभी राहिले आणि भजी कुरडईचा मी इथे स्वयंपाक बनवलेला होता. कारण नॉनव्हेज जे आहे तर नेहमीचंच आमचं जेवण असतं. तर मग मी इथे भजी बनवलेली होती. भजी कुरडई वगैरे छान असं फेवरेट जेवण होतं. त्यांना आवडतं त्याचं बटाटा आणि कांद्याची भजी तर तिला खूप आवडतात आणि मग मी ते बनवले होते. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आमचं जेवण नव्हतं जेवलो अगोदर. सगळ्यांचं जेवण झालं आणि मी आणि आजी जेवायची राहिलेली होते. तर आजी आणि मी बड्डे नंतर जेवलो. तर आम्ही दोघींनी अगोदर ओवाळून वगैरे घेतलं. त्यांना केक वगैरे खायला घातला आणि नंतर आम्ही जेवायला बसलो. नंतर मी भांडी-कुंडी उरकली. तर अशा पद्धतीने सिंपल बर्थडे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या घरामध्ये कसे बर्थडे होतात ते मला कमेंट करून नक्की कळवा. तर आता केक कट झाल्यानंतर त्यांनी आता त्यांचे जेवढे झाले आहेत तर प्लेटमध्ये केक घेतलेले आहेत. त्याचे ते केक खात आहेत. तर अशा पद्धतीने तुमचे असे बर्थडे होतात की ग्रँड होतात मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.